पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो हॅलो आर्या, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. म्हणजे मुक्ता घर सोडून जाणार? जाणार नाही, गेली. वेदच्या आई वडिलांनी अटच अशी ठेवली ना की मुक्ता जर घर सोडून जाणार असेल तरच आम्ही रेणुकाला सून म्हणून स्वीकारू. मग काय, मुक्ता त्यागाची मूर्ती गेली घर सोडून. ते सगळं ठीक आहे ग, पण तिला कोणी अडवलं नाही का? दादाने प्रयत्न केला, पण शेवटी रेणुकाचं लग्न की मुक्ता ह्याच्यामध्ये नकळत का होईना कौल रेणुकाच्या बाजूने पडला. गेली गेली मुक्ता गेली. हत्या, काय कमाल आहेस यार तू. नाही म्हणजे बघ ना, रेणुका की मुक्ता ह्या कोड्यापर्यंतच नगरकरांना घेऊन गेलीस ना, इथेच तू जिंकलीस. तुझ्या हुशारीला तोड नाही. थँक्यू थँक्यू. आता फक्त एकच काम राहिलंय. आता काय? तुला ह्या घरची सदस्य बनवून घरात आणायचं. येस. आर्या सारंग नगरकर. येस. ही मुक्ता तुझी मान कधीच खाली जाऊ देणार नाही. हिच्यामुळेच तुझी मान उंचावलेली असेल. तुम्ही नाही का सांगितलेलं की आमचं लग्न झाल्यावर तुम्ही रेणुकाताईंचा साखरपुडा करणार होते, लग्नाची बोलणी करणार होते? आठवलं? हा, आठवतं. हीच ती वेळ आहे. हे शुभ कार्य सगळ्यांना एकत्र आणेल. दादा, म्हणजे खरोखरच तू? वय माझ्यावर या लग्नाची जबाबदारी होती, ती जबाबदारी मी पार पाडते. पण तुम्ही इकडं काय करताय? आता मंगलाष्टक सुरू होईल, रेणुका त्यांच्या डोक्यावर अक्षता पडतील. तुम्ही तिकडं असायला पाहिजे. जे घडतंय ते फार फार चुकीचं घडतंय ग. चूक आपली आहे. आपण वेदभाऊच्या घरच्यात पासून काहीच लपवून ठेवायला नको होतं. वेगळं काय घडणार होतं? जे आज घडलंय ते त्या दिवशी घडलं असतं. त्याला विचार करायला किमान थोडा वेळ तरी मिळाला असता. तुला सांगत होतो ना मी, ही अंबिका दत्ता ही विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये. बरोबर डाव साधला की नाही, विश्वासघात केला की नाही अंबिकाने. ऐकलं नाहीस का तू? दादा, त्यांना लग्नात नसतं बोलवलं तर तुम्हाला वाटतंय का त्या शांत बसल्या असत्या? ती काहीच करू शकले नसते, कारण त्यांना मी घरामध्ये ठेवणारच नव्हतो. कुठेतरी लांब एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये नेऊन ठेवणार होतो. त्या गावाच्या आसपास सुद्धा फिरकू दिलं नसतं. कोणाला भेटण्याचा, कोणाशी काही बोलण्याचा प्रश्नच आला नसता ना. पण नाही, तुझा हट्ट. बरोबर बोलताय तुम्ही. आवाज चुकलंच. लग्नात बोलवण्यामागे भावना वेगळी होती. मला दया येत होती त्यांची. हे चुकतं तुझं. त्या दिवशी तो खेळ खेळताना सारंग बरोबर बोलला. तुझी कोणती गोष्ट आवडत नाही, जी जी माणसं तुला त्रास देतात, तुला यातना देतात, तुझा छळ करतात, पटकन त्यांना माफ करून टाकतेस तू. हे चुकतं तुझं. का ग इतकं का? काय करू मी? माझ्यावर संस्कारच तसे झाले. कुणाचाच राग ठेवायचा नाही, कुणाच्या जीवाशी खेळायचं नाही. जे आहे त्यात समाधान मानायचं. कुणातलं हातातलं हिसकवायचं का ताटातलं. आणि गरीब आहे म्हणून आज ज्यांचा सगळ्यात जास्त अपमान झाला इकडं, त्यांचेच संस्कार आहेत. मी ना त्या देशमुख कुटुंबाला सोडणार नाही. नाही दादा, रेणुकाताईंना त्या घरात जायचंय, त्या घरात नांदायचंय. तुम्ही असं काही करू नका. आपल्याला जया, गायत्री
त्यांचा पण विचार करायला पाहिजे. कधीतरी त्यांचं लग्न होईल, परत माझ्या घरचे येतील. आत्ताच निर्णय घेतलेला बरा आहे. तुम्ही विचारांनी बदलला तसं सगळेच बदलतील असं नाही. उच्च नीच, गरीब श्रीमंत हा भेदभाव लवकर संपणार नाही. तोपर्यंत आधेमध्ये एखाद्या मुक्तालाच त्याग करावा लागणार आहे. का एकाच आयुष्यामध्ये, एकाच जन्मामध्ये किती वेळा त्याग करशील? आज जितका मी हतबल झालो ना, एवढा माझ्या आयुष्यात मी कधी झालो नव्हतो. माझ्या मुलीच्या भल्यासाठी, माझ्या सून नाही आहेस ग तू बाळा, तू माझं मुलगी आहेस. तू जशी रेणुका तशीच तू. हे बोलणं फार छान असतं, फार सोपं असतं, ऐकणाऱ्याला फार मस्त वाटतं. सिद्ध करायची वेळ आल्यावर मी काय केलं आता? पोटच्या मुलीचाच विचार केला, फक्त पोटच्या मुलीचा विचार केला. मला ना तुम्ही असं मनाला लावू नका की मी हे आनंदानं करते. तुझ्या आनंदाला माझी नजर लागू दे, आग लागू दे तुझ्या या त्यागाला, जळून खाक होऊ दे तुझा हा अतीच चांगुलपणा. मी हात नका सोडू. लेक आहे ना तुमची, एकीला असं बापाला हात जोडताना नाही आवडणार बघायला. आज मी एक नाही, माझ्या दोन्ही मुलींची आठवणी करतो. हे करत असताना मला भयानक त्रास होतो रे बाळा. तुमच्यापेक्षा जास्त त्रास रेणुकाताईंना होईल. जर त्यांना समजलं की आपल्या लग्नात आपला बापच नाहीये. स्वास्ती श्री गणनायकं गजमुखं तुम्ही मोरेश्वरं. बाबा, माझे नियम मोडणाऱ्या मुक्तीपेक्षा मला दिवसभर घरकाम करून रात्रभर आपल्या कलेची जोपासना करणारी, त्याची प्रॅक्टिस करणारी मुक्ता जास्त मोठी वाटते. या स्पर्धेमध्ये तुला फक्त जिंकायचंय. मुक्ता नगरकर विजयी झाल्या बास. वहिनी, तुझे या घराबरोबर असलेले संबंध कायमस्वरूपी तोडून टाकायचे
आणि हे घर कायमचं सोडून जायचं. नाही, मला जायलाच जायलाच पाहिजे. त्याला काय अर्थ? आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घ्यायची, एकटीनं स्वतःची वाट निवडायची. ही वाट सोपी नाहीये. सप्तपदीचं वचन घेतलं होतं तेव्हा शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहण्याचं वचन दिलंय. फक्त त्यामुळे आता वाट कोणतीही असो, कर कोणाला
हे दोघं या मुक्ताचे आई वडील आहेत. घरदार खानदान नसलेली ही माणसं या मुक्ताचे आई वडील आहेत. चार पैशासाठी कधी पालखी समोर तर कधी मंदिरात संबळ वाजवणाऱ्यांचं खानदान आहे. माफ कर पोरी मला. आमच्यामुळं तुझ्या संसारावर ना असं बोलू नका. तुमच्यामुळे काहीच झालेलं नाहीये. हे सगळं ना घाणेरडा विचार करणाऱ्या लोकांमुळे झालं. आणि तुमच्याबद्दल कोण काय बोलते यांनी मला काहीच फरक पडत नाही. आता तुमचा अभिमान वाटतो आणि कायम वाटत नाही. त्यांच्यासाठी एखाद्याचं गुणपेक्षा एखाद्याकडे किती पैसे आहेत हे महत्वाचं आहे ना. त्या लोकांची माया नजरेत काहीच किंमत नाही. अगं पण आमच्यामुळं तू ह्या घरात फूट पडली हे नाही विसरता येणार. हा विचार आम्हाला खातच राहणार ग. प्लीज आई, हे बघा असा विचार करू नका. अहो मी तिच्या सोबत, ज्याच्यामुळे तिचं हे नवं आयुष्य सुरू झालं आणि ज्याच्या पर्यंत येऊन तिचं हे आयुष्य संपणार आहे ना, तो तिचा नवरा, तिचं सर्वस्व मी तिच्या सोबत आहे. आणि हे बघा त्यामुळे आमच्या घरात फूट पडली असं तुम्ही विचार करूच नका. मी तुमच्या घरी आलो होतो ना तेव्हाच तुम्हाला म्हणालो होतो की मी तुमचा मुलगा आहे. त्यामुळे आता आपण सगळे आपल्या घरी जातोय आणि तिथे आपण सगळे मिळून मिसळून छान एकदम आनंदात राहू. तू एक शब्दही बोलू नकोस. तुझ्यामुळे घडतंय सगळं. तुझी ओळख पुसता पुसत नाहीये. आम्ही तरी किती समजून घ्यायचं. आता जे काही घडलं ते तुला पटलंय का? नाही, अजिबातच नाही. खूप चुकीचं घडलंय. ते कर्मचक्र म्हणतात ते हेच असेल ना. म्हणजे बघ ना, सारंग आणि मुक्ता वहिनीचं लग्न होऊ नये म्हणून मी किती प्रयत्न केले होते. म्हणून आपल्यासोबत सुद्धा असं घडतंय. मला वाटतंय माझं कर्म माझ्या चुकांची जाणीव करून देतं. रेणुका अगं प्लीज असं विचार करू नकोस. हे बघ असं काही नाहीये. ओके, आणि आय एम सॉरी तुला हा सगळा विचार करावा लागतोय, बट आय लव्ह यू आणि मी तुला नाही गमावू शकत. मला ना स्वतःचाच खूप राग येतो रे. स्वतःचीच लाज वाटते मला. मी एवढी सेल्फिश कशी झाले. मी मुक्ता बहिणीशी असं नाही वागायला पाहिजे होतं. तिला असं नाही बोलायला पाहिजे होतं. तिने खूप जीव लावला होता रे. चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या होत्या तिने. किती वेळेवर धावून आली माहितीये का तू. आज तर माझी इज्जत पणाला लागली माहितीये. जेवण बनवल्यावर घरातल्या माणसांनी आपलं कौतुक केलं ना की आपली सगळी मेहनत सार्थकी लागते. देवासमोर कसं करून दाखवू ते सांग ना स्पष्ट. ते जिने माझं जगणं एवढं सुंदर केलं होतं ते जगणं तुम्ही एवढं अवघड करून टाकलं. तुम्ही आणि सगळ्यांनी मिळून. रेणुका calm down प्लीज. तुम्ही मुलाकडचे आहात म्हणून मनाला येईल तसं वागायचं हे योग्य नाही. बदला तर घ्यावाच लागेल. आज नाही तर उद्या उत्तर तर द्यावंच लागेल. मला हे लग्न मोडायचं नाहीये आणि मी संसार करणार. तुझ्या घरी नांदायला येणार मी वेद. एकेकाच्या नाकात दम करून नाही ठेवला ना तर बघ. मुक्ता वहिनीने जी समानतेची शिकवण दिली आहे ना इथे सगळ्यांना ती तुम्हाला पण मिळणार. फक्त मुक्ता वहिनीची पद्धत वेगळी होती. ही रेणुका
तिच्या पद्धतीने शिकवणार.